अलाइनमेंटचं 7वं सेशन आहे आणि प्रत्येक सेशनची सुरुवात असं ठरवून कधी आपण करत नाही, निदान मी तरी. ऐनवेळी टॉपिक येतो, मी त्याला नीतीचा संकेत असं म्हणतो आणि तो विषय थोडासा डोक्यात असतो, तो फक्त प्रिपेअर थोडंसं केलं जातं. 8 दिवसाआधी नितीनजींचं माझं बोलणं चाललं होतं. थर्ड पार्टी व्ह्यू होता आहे की सर त्यांनी असं सांगितलं की त्यांनी असं की विचार केला असेल म्हणून तसं बोललं गेलं. मी त्यांना म्हटलं अरे त्याला सांगायचं ना की विचार करण्याच्या आधी थोडा तरी विचार करत जा. थिंक व्हॉट यू थिंक. विचार करण्याच्या आधी आपला विचार योग्य आहे का ते विचार करत जा. थिंक बिफोर यू थिंक अशी एक संकल्पना आली आणि थोडंसं वर्किंग सुरू झालं असं मला. ही वस्तुस्थिती नाही आहे का की आपण खूप वेळा असा विचार करतो ज्याची डोक्याला गरजच नाही आहे. मी मागच्या वेळी सांगितलं होतं की मेडिटेशन इज नथिंग बट युअर अपॉइंटमेंट विथ गॉड. अपेक्षित काय असतं तिथं की डोक्यातला कचरा टाकायचा आणि निवांत तू आणि मी गप्पा मारायच्या देवा परमेश्वरा. मग तसा मूड असेल माझा, कधी मी 5 मिनिटं बोलीन, कधी मी पाऊण तास बोलीन, कधीचित मी फक्त तुला हाय आणि हॅलो म्हणून निघून जाईन. पण ते मेडिटेशन आहे. डोक्यातला कचरा काढायची ती एक जागा आहे. अलिप्त जसं आता यांनी सांगितलं की मी फक्त 2 तास मी असते, बाकी जगाचा मी विसर करते पूर्णपणे. पण दिस इज मेडिटेशन. मेडिटेशनला हेच अपेक्षित आहे की सगळंच विसरायचं आहे आपल्याला. म्हणजे रामकृष्ण आणि विवेकानंदांची गोष्ट, परमहंसांची एक गोष्ट आता आठवली. पूजा करत होते ते आणि पूजा पूर्ण झाली. मानस पूजा होती ती, म्हणजे असं फिजिकली ते काहीच करत नव्हते, पण त्यांनी मनामध्ये घेऊन अभिषेक केला, मनामध्ये घेऊन त्यांनी कपडे घातले, मनामध्ये घेऊन त्यांनी मुकुट चढवला. आणि त्यांच्या मानसिकतेमध्ये असं लक्षात आलं की माझ्या हातात हार असाच राहिला, मी हार घातलाच नाहीये. हार घातला नाही तर माझी पूजा होत नाहीये पूर्ण. आणि हार जर घालण्यासाठी मला मुकुट काढावा लागला तर ते सुद्धा पूजेचा भंग होतोय. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. हातात काहीच नाहीये बरं का, पुन्हा एकदा सांगतो, मानसिक पूजा, मानस पूजा म्हणतात त्याला. विवेकानंदांच्या लक्षात आले की काय झाले, ते त्या ट्रान्सफॉर्म मध्ये गेले. त्यांच्या लक्षात आले की गुरुजींच्या हातातला हार असाच राहिलाय. त्यांनी ते हाराची दोन्ही मागचे दोरा तोडला आणि तो हार घातला गेला. पूजा पूर्ण झाली. मेडिटेशन मध्ये कुठल्या स्तरापर्यंत आपण जाऊ शकतो आणि हे सगळं कागदोपत्री उपलब्ध आहे. एकामध्ये ते आलेले आहे त्या तत्कालीन याच्यात. आपण आता इथं बसून एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये जाऊन ते कॉम्प्युटर रिपेअर करतो वगैरे आले. आपल्याकडे ते खूप आधीपासून आपण त्याचा विचार करत होतो. तुम्ही आता मला आता बोलताना सांगितलं की लोक काय असतात मी विसरून जातो. आमचं म्हणणंच ते, व्हॉट पीपल आर थिंकिंग अबाउट यू इट्स नॉट यू. आपण नको किंमत द्यायला, लोक आपल्याला काय म्हणतात, लोक आपल्याविषयी काय विचार करतील, अजिबात गरज नाही. ते त्यांच्या मॅच्युरिटीनुसार किंवा त्यांच्या इमॅच्युरिटीच्या प्रमाणे तुमची इमेज बांधत असतात. तुम्हाला त्याचं काही कन्सर्न असायचं कारण नाहीये. थिंक व्हॉट यू थिंक. आपण ऍक्टिव्हा किंवा ज्युपिटर घ्यायला जातो ना, तेव्हा आपण जनरल आपण लक्षात आलं असेल ना, आपण शेजारच्या याचं हिरो होंडाचं शोरूम असेल किंवा बुलेटचे शोरूम असेल तर आपण नाही बघत. आपण ऍक्टिव्हा किंवा ज्युपिटर किंवा तसं एखाद्या गाडीचं कंपॅरिझन करतो, बरोबर आहे. आपण एखादी कार घ्यायला जातो तर आपल्या साधारण बजेटच्या कार मध्येच शोरूम मध्ये जातो आपण. उगाच शेजारी ऑडी आहे, मर्सिडीज म्हणून आपण तिथे किंमत विचारायला जात नाही, बरोबर आहे. शर्ट घ्यायला जायचं असं उगाच मी साड्यांच्या दुकानात जाऊन काहीतरी बघेन किंवा एखाद्या ज्वेलर्सच्या दुकानात आलं तर मी बघत नाही. आपण हेलिकॉप्टरचे रेट कधीच विचारत नाही की हेलिकॉप्टर कितीला, आपल्याला कोणाला त्याची किंमत माहीत नसणार आहे. पण खरं प्रामाणिकपणे सांगा, आपण दिवसभरात 10-12 वेळा तरी हेलिकॉप्टर विकत घेतो का नाही हो. ज्याच्याशी माझं काहीच कन्सर्न नाहीये, ज्याचा मला काही उपयोग होणार नाहीये, ज्याचा माझ्यावर काही इम्पॅक्ट होणार नाहीये, माझा ज्याच्यावर काही इम्पॅक्ट होणार नाहीये त्याचा मी खूप विचार करतो. माइंड सेट होतोय आपला माइंड सेट होतोय की ह्या माणसाला गरज नसलेल्या गोष्टींवर विचार करायला आवडतो, गरज नसलेल्या गोष्टींवर वेळ घालायला आवडतो. याचाच अर्थ दुसरा आहे की ह्या माणसाला गरज असलेल्या गोष्टींवर, हा माझा मालक. आपण सबकॉन्शियस माइंडचे मालक आहोत. सबकॉन्शियस माइंड आपल्याला स्वतःचा सेवक म्हणवतो. आपण राम आणि ते हनुमान अशी एक डेफिनेशन आहे. कधीतरी योग आला तर पूर्ण सबकॉन्शियस माइंड कसं वर्किंग करतं आपण निश्चित बोलू त्याच्यावर. पण त्याला माहिती असतं आपल्याला काय पाहिजे. त्याला हेही माहिती असतं की आपल्याला काय नकोय, आपल्याला काय आवडतंय आणि आपल्याला काय आवडत नाहीये. हे ते आपल्या गुलामाला माहिती असतं आणि तो त्या हिशोबाने वागतो. त्याला पॉझिटिव्हनेस निगेटिव्हनेस माहीत नाहीये.
त्याला फक्त काय आवडतं आणि काय आवडत नाही आपल्याला ते काम करायचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला चांगल्या गोष्टी आवडत असतील लोकांच्या, तर तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्या समोर आणतो. जर तुम्हाला लोकांच्या वाईटपणाविषयी बोलायचं असेल तर लोकांच्या समोर फक्त वाईट गोष्टी तुमच्या समोर येतात. आपण आपला माइंड कसा कन्व्हिन्स करतोय माइंडला, त्याच्यावर सगळं ठरतं. एक सुंदर वाक्य का, आय वॉन्ट माय माइंड टू थिंक. आय वॉन्ट माय माइंड टू थिंक. जगाने 95-98% लोक आहेत ना, जवळजवळ 100 म्हटलं तरी चालेल, सकाळी उठतात, लोक जे विचार करतो तसं आपण करायला होतो. आपण व्हॉट्सअप उघडतो, आपण फेसबुक उघडतो, त्याच्यावर वाहत 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 जातो. कुठे जातो आपल्याला काय माहिती नसतं का आपण कशासाठी उघडले आणि आपण कुठे जाऊन पोहोचलोय. आपण असा विचार करायला पाहिजे की आता सकाळचं मी काय वाचलं पाहिजे, मी काय बघितलं पाहिजे, ते होत नाही. परवा एका डॉक्टरकडे बसलो होतो आम्ही, सहज, म्हणजे मित्र आहे डॉक्टर माझा तो. त्याचा हडपसरला फ्लॅट आहे 2 BHK चांगला. आता हडपसरला फ्लॅट साधारण आपल्याला प्रत्येक एरियातले साधारण फ्लॅट कसे असतात माहिती असतं. त्या फ्लॅटचं किंमत साधारण ढोबळ अंदाज आपल्याला माहिती असतं. त्या फ्लॅटचं रेंट किती आलं पाहिजे हे आपल्याला माहिती असतं. अंदाज एक सगळा असतो. त्या डॉक्टरचा फ्लॅट गेली 3-4 वर्ष बंद आहे हडपसरला. जर 4 वर्ष एखादा फ्लॅट बंद असेल तर महिन्याला 12-15 हजार भाडं. हडपसर सारख्या भागात 10,000 पकडलं तर वर्षाला ते 4-4.5 लाख होतं 4 वर्षात. 4 लाखाचं तुम्ही डायरेक्ट नुकसान केलं, तुमच्या ते लक्षातच येत नाहीये. आपण 2-5 हजारासाठी कुठेतरी भांडत असतो. आपलं ऍसेट, आपलं कॅरेक्टर म्हणजे आपले गुणधर्म असं म्हणून, व्यक्तिमत्व. जर मराठीत पर्सनॅलिटी पेक्षा व्यक्तिमत्व हा शब्द मराठीत खूप चांगला दिला ज्यांनी दिलाय. व्यक्तिमत्व, व्यक्तीच्या आतली तत्व, हे जर आपल्याला जस्टिफाय करत नसतील, आपली इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला रिटर्न देत नसेल तर त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणायचं का? मी थोडं वेगळ्या अँगलनी घेऊन चालतोय. डॉक्टरकडे दुसरा कोणतरी आला होता पेशंट. त्यांनी सांगितलं मी माझं एक फ्लॅट बघतोय, माझ्या फॅमिलीला आता इथं आणायची वगैरे. तो आता काय करतो, तो कुठे एक नोकरी करतोय 12-15 हजाराची. खरं डॉक्टरला अंदाज होता बरं की हा माणूस माझा फ्लॅट घेऊ शकणार नाही. त्या माणसाला माहिती होतं की मी हा फ्लॅट अफोर्ड करू शकणार नाहीये. पण ठरलं दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं फ्लॅट बघायला. फ्लॅट बघायला गेले, फ्लॅट बघितलं, सगळं चहा पाणी नाश्ता रस्त्यात 3 तास. मी आल्यावर संध्याकाळी डॉक्टरला सहज फोन केला. म्हटलं काय झालं? नाही, त्यांनी काय सांगितलं मला वाटत नाही घेईल. म्हणजे तुम्हाला जाताना माहिती होतं का तो घेणार आहे म्हणून? नाही म्हणे मला खात्री होती की बहुतेक नाही म्हणणार. म्हणतो तुम्ही मिळवलं काय 4 तास घालून? थिंक व्हॉट यू थिंक, थिंक बिफोर यू थिंक. ह्याचं कारण असं आहे की तुमच्या सबकॉन्शियस माइंड असं डिझाईन करतो की माझ्या मालकाला निरर्थक गोष्टी सुद्धा करायला आवडतात. ज्यातून रिटर्न मिळणार नाही ते एफर्ट्स घ्यायला माझ्या मालकाला आवडतात. तो तुम्हाला रिझल्ट कसे देईल? 5 प्रकारच्या वेल्थ आपल्याकडे सांगितले गेलेत. आपण ऋग्वेदापासून यजुर्वेदापर्यंत 5 वेल्थ सांगितले. फिजिकल वेल्थ, सोशल वेल्थ, फायनान्शियल वेल्थ. ह्या वेल्थची आपण काळजी करतो का? आपल्याकडे वेल्थ आहेत ना, थोड्या प्रमाणात असतील, आपण एक्स्ट्रा प्रमाणात देऊ शकतो का? ते आपण वाढवू शकतो का? आपण नाही विचार करत. सर्वसामान्य सिद्धांत असा आहे लोकांचा, किंवा जो आहे तो खरा सिद्धांत असा आहे की आपल्याला नेहमी अपोजिट सेक्सशी बोलायला आवडतं. 3 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षाच्या माणसापर्यंत. आपण इमेजिन करू, आपण 8वीला असताना किंवा आपण कॉलेजमध्ये असताना, त्याच कॉलेजमध्ये असलेला एक मुलगा आणि एक मुलगी, मैत्री आणि मैत्रीण आपल्या समोर येत आहेत. आपण मित्राला काय रे कसाच विचारतो आणि तिच्याशी मात्र आपण 5 मिनिटं बोलतो. खरं आहे का खोटे? मनात काही वेगळ्या भावना नसतात बरं का, अजिबात नसतात. माझ्या सख्या मामाचा मुलगा आणि माझ्या सख्या मामाची मुलगी आली, ज्यांचं माझं नातं एकच आहे, ते समोर असताना मी माझ्या मामाच्या मुलाला फक्त कसा आहे मामा बरं आहे का विचारतो. मामाच्या मुलीशी मी 10 मिनिटं गप्पा मारतो. निश्चित 10 मिनिटं गप्पा मारतो मामाच्या मुलीशी. मामाची मुलगी सुद्धा माझ्या सख्या बहिणीपेक्षा तो माझ्याशी बोलणं ती प्रिपेअर करते. आणि ह्युमन सायन्स, ह्युमन टेंडन्सी, याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये. त्याचा काही कोणाची चुकीचा अर्थही घ्यायची गरज नाहीये. पण ह्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडला अतिशय व्यवस्थित चांगल्या माहित असतात. कारण आपलं थिंकिंग सगळं तो करतोय. आपण त्याला अजून ऑर्डर दिलेली आहे की तू माझं थिंकिंग कर. मी तुला सांगतो हाऊ टू थिंक, तू ते थिंक कर. त्या कशा मार्गाने जायचं ते मला सांग, म्हणजे मी इम्प्लिमेंट करतो.
दिस इज व्हॉट यू कंट्रोल द माइंड. पण तसं होताना खूप क्वचित ठिकाणी दिसतं. जे दिसतं ते जगात खूप उच्च पातळीवर पोहोचलेले, म्हणजे कोणत्याही क्षेत्रात असो. फेम, वेल्थ, पॉवर, इगो आणि अपोजिट सेक्स. 5 गोष्टी परत. फेम, प्रसिद्धी, इगो, अहंकार, त्याला काही लोक स्वाभिमान म्हणू शकतात. वेल्थ, पैसा, पॉवर, सत्ता. तुम्ही जिथं असाल, जेवढं तुमचं चालतं ते तुमचं पॉवर, तेवढी सत्ता. माझं माझ्या ऑफिस पुरतं चालतं, माझी ती पॉवर. आणि अपोजिट सेक्स कॅन मेक यू ऑर डिस्ट्रॉय यू. जर तुम्ही त्याच्यावर कंट्रोल करत असाल तर यू विल बी अ किंग. तर ह्या 5 पैकी कोणती एक गोष्ट तुम्हाला कंट्रोल करत असेल, यू विल बी अ स्लेव्ह. अहंकाराची सुद्धा गोष्ट असते. इगो इट्स मीन्स, इगो याचा अर्थच असा आहे की तुमच्यावरचा कंट्रोल गेलेला आहे. इगो आल्याचा, राग, अहंकार आल्याचा सगळ्यात पहिलं आपल्याला कळतं बरं का, की अरे मला राग आला, माझ्यावरचा कंट्रोल गेलाय. मी खूप लोकांशी बघितली, आपणही ऐकतो, रागाच्या भरात पेपरला बातम्या असतात ना, रागाच्या भरात त्यांनी चाकू मारली, रागाच्या भरात दगड मारला, समोरचा मेला, रागाच्या भरात मी निर्णय घेतला, माझ्या कंपनीचं डिसिजन चुकला, रागाच्या भरात मी निर्णय घेतला, माझ्या एम्प्लॉईला हकलला, रागाच्या भरात मी निर्णय घेतला, घरच्यांशी माझं तुटलं, रागाच्या भरात मी काहीतरी केलं आणि त्याचं सगळ्यात जास्त नुकसान मला झालं. इगो, अहंकार. आणि त्याचं कारण एकच आहे फक्त, की मी जसं आहे तसं समोरचा मला ऍक्सेप्ट करत नाही, म्हणून मला राग आहे. का त्यांनी तुमच्या ऍक्सेप्ट करावं, हा जर प्रश्न विचारला तर राग जातो. एखादी गोष्ट एखाद्या वेळेस मी ठरवल्याप्रमाणे होत नसेल तर मला राग येतो. एखादी गोष्ट एखाद्या वेळेस मी ठरवल्याप्रमाणे होत असेल समोरच्याकडनं तर मी राग येत नाही. ऍक्सेप्टन्स आणि टॉलरन्स याच्यातला फरक आहे. मी जर ऍक्सेप्ट केलं, स्वीकारलं, त्यात ऍक्सेप्टन्स, टॉलरन्स म्हणून त्याला टॉलरेट केलं मी, ठीक आहे, इट्स ओके. नाही झालं तर मला राग येतो. मी नेहमी एक उदाहरण देतो, याच्या आधी सुद्धा अरेंजमेंटच्या पहिल्या वेळेस मला वाटतं उदाहरण दिलं होतं. उद्या मी देवेंद्र फडणवीसना भेटायला जाणार आहे. मी 5,000चा शर्ट घेतला, 3,000चे बूट घेतले, चेन, अंगठी सगळं घातलं मिलिंदजी मी, कारण मी देवेंद्रजींना भेटायला जाणार होतो. चांगला ब्लेझर घातला, तुम्ही घालता नेहमी तसा. आणि घरात माझ्या बायकोनी माझ्या ब्लेझरवर चहा सांडला. मी ऍक्सेप्ट करत नाहीये ते. मी बायकोची सगळी बाहेर अक्का काढीन. मग नंतर मी काय करेन, दुसरा शर्ट घालीन, देवेंद्रला भेटायला जाईन. आता पार्ट 2, मी देवेंद्रला भेटायला चाललो. मी चांगला ब्लेझर घातला, शूट घातला, सगळं घातलं, गेलो. आणि आमच्या देवेंद्रजींच्या मिसेस गाणं म्हणत म्हणत आल्या आणि त्याच्या हातातून चहा माझ्या ब्लेझरवर सांडला. विल आय रिएक्ट द सेम जे मी घरी रिएक्ट केलं होतं? देवेंद्र समोर बसले, त्याचे बॉडीगार्ड आहेत, पोलीस आहेत. त्या सॉरी म्हणजे त्यावेळेस मला चुकलं. अहो नाही, ओके इट्स ओके, हे होतं ना. मी कदाचित त्याचा फोटो काढून सेल्फी पण लावेन की देवेंद्रच्या घरात देवेंद्रची मिसेस मला चहा देत असताना सांडला खटाक. मला एवढा मान आहे त्या घरात की मला चहा दिला गेला. मी ऍक्सेप्ट नाही करत. कारण माझं ती थिंकिंग ऍक्सेप्ट करत नाही. त्यांनी मला लाडवलंय. मला सगळं पाहिजे तसं पाहिजे असतं. मला सकाळी 6 वाजता नको, 8 वाजता सकाळचे 7 वाजायला पाहिजेत, म्हणजे माझी झोप पूर्ण होते. मी केव्हाही गेलो तर माझ्या ऑफिस ऑर्डर आलेली पाहिजे, माझे पेमेंट कुठे रखडले असते तर ते पूर्ण झालेले पाहिजेत. माझं काम माझ्या लेबरनी न सांगता व्यवस्थित व्हायला पाहिजे. माझ्या खात्यात पेमेंट आलेलं पाहिजे, साईट संपली पाहिजे, माझं काम झालं पाहिजे, माझी ऑर्डर पण आली पाहिजे. आय एम हॅपी. असं होणार नाही, त्या ते परमेश्वराने झालेलं नाहीये. आपण ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे. तुमचं माइंडनी काय डिसिजन घ्यावं हे जर तुमच्या कंट्रोलमध्ये नसेल तर समजून घ्या तुम्ही डिस्टर्ब आहात. अँड डिस्टर्ब माइंड विल नेव्हर बी अ पीसफुल माइंड. तो डिसिजन घेऊच शकत नाही. रागाचं मी अजून एक नेहमी उदाहरण देतो की मी एक 6 फूट आईचा मुलगा, हे माझं बोट 1 इंच, हे मला काय करू शकतो? हा बोटाचं काही करू शकत नाही मी जर असं ठेवलं तर. पण हे जर माझ्या डोळ्यांच्या आडवं आलं तर मी अंधारा होऊ शकतो थोडा वेळ. मला काहीच दिसत नाही पुढचं काय चाललंय. माझं थिंकिंग पॉवर संपून जातं, माझं विचार करण्याची ताकद संपते, मला बाहेरचं काही दिसतच नाही काय चाललंय. आपण डोळा बंद नको करायला. हे बोट मला असं लांबच ठेवायचंय. तू मला नाही कंट्रोल करायचं, मी तुला कंट्रोल करणार. थिंक बिफोर यू थिंक. थिंक व्हॉट यू थिंक. आपण खरोखरच हेलिकॉप्टर विकत घ्यायची गरज आहे का? तर अजिबात नाहीये. जिथं आपल्याला जायचंच नाही. माझं परवा पार्लेची एजन्सी त्याच्याकडं,
मार्केटप्रमाणे पार्लेचे पुढे आणतो, इथं विकतो. तो टेरिफचं काय होईल मला भीती आहे. म्हणजे दगडा तू तुझं पार्लेचं पुढे विक ना, तुला टेरिफचं काय पडलं अमेरिकेचं. नो डाऊट प्रत्येकावर काही ना काही इम्पॅक्ट होणार आहे त्या गोष्टीचा, पण आता आपल्यावर नाही होते. नको वेळ घालवायला आपल्याला. आपण अख्ख्या 24 तासामध्ये रात्रीचे 10 तास आपण घरी असतो, सकाळचे 2-3 तास, दुपारचे तास जेवण वगैरे सगळं सोडलं तर जवळजवळ 14-15 तास आपण नॉन प्रोडक्टिव्ह कामात असताना राहिलेले 8 तास आपण प्रोडक्टिव्ह कामात देऊ शकतो का? माइंडला ट्रेन करावं लागेल ना, की असे 8 तास हा प्रोडक्टिव्ह काहीतरी काम करतो, तर तो माइंड तुमचं काम करणार आहे. जर त्याला असं वाटलं माझ्या मित्राला, म्हणजे माझ्या मालकाला माझ्या मित्राबरोबर गप्पा मारायला आवडतात, तो तेच तुमच्या बरोबर आणणार आहे, तो तुम्हाला काम आणणारच नाही पुढं. टाइम फॉर एव्हरीथिंग, एव्हरीथिंग इज टाइम. आपण 50 लाख, 5 कोटी, 2 कोटीच्या बिझनेस मध्ये एवढे टायर होतो की आपल्याला वेळ मिळत नाही. अंबानी कसं 80,000 कोटीचं साम्राज्य हँडल करत असेल. सोडा ना, अंबानी पुण्यातले लक्ष्मीरोडचे 4-5 व्यापारी बघू, मोठे मोठे, ज्यांचे मोठे मोठे शोरूम आहेत, कपडाचे असतील, गोल्डनचे असतील. मी नाव घेणं योग्य नाही, पण एखाद्या ज्वेलरच्या दुकानात गेला आणि मला ब्रासलेट दाखव म्हटली की तो ब्रासलेट असे ठिकाणी ठेवतो समोर आपल्या. 2-4 किलो ब्रासलेट असतात त्याच्यात. दोन-चार किलो ब्रासलेट त्याच्या समोर असतात. नाही आवडलं अजून परत 5 किलो ब्रासलेट तो आपल्या समोर ठेवतो. 5 किलो ब्रासलेट सोन्याचे तो समोर ठेवतो आणि असं 50 दुकानात ठेवतो. मध्ये मी सोलापूरच्या एका शोरूम मध्ये गेलो होतो. सर म्हणजे शेख येतात का मालक, सर बॉस तुमचे? नाही म्हणजे 1.5 वर्ष झाले आलेच नाही. ज्वेलरीचं शोरूम, वर्षाला 30 कोटीचा धंदा करणारा, व्यवसाय करणारा शोरूम, तिथं मालक जातही नाही आणि व्यवस्थित चाललंय. त्यांनी ती सिस्टम बसवली, त्यांची मेंदूने ती सिस्टम बसवली की माझ्या मालकाला माझा व्यवसाय करायला आवडतं. एकाच कास्टचे, एकाच जातीची लोक व्यवसायात का यशस्वी होताना दिसतात आणि टिपिकल एखाद्या कास्टची लोक किंवा एखाद्या धर्माची, रिलीजची लोक का दिसत नाही, याचं कारण ते डीएनए मध्ये आलंय. ते व्हॉट आय थिंक, व्हॉट यू थिंक, व्हॉट वी थिंक. ब्रेनला आपण ते सोल्युशन द्यावं लागेल. पुन्हा एकदा सांगतो की तो तेच वागतो, तो तेच करतो जे तुम्हाला आवडतं, तुमचे लाईक्स त्याला आवडतात, पण तुम्ही काय लाईक करायचं हे तर तुमच्यावर आहे. तुम्ही कॉलेजमध्ये शिकवत असताना, तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असताना, तुम्ही आर्किटेक्ट असाल, तुम्ही बिल्डर असाल, तुम्ही दुसरं काहीतरी काम करताय आणि कोणतरी येतं का रे जेवला का, फोन केला का, नाही 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 चालत. ते तुमच्या माइंडला ते ट्रेन करा, तुमच्या लोकांना सुद्धा ते ट्रेन करा की हे टाइम, हे माझाच टाइम आहे. मी दिवसांना 8-9 तास काम करतो, निदान मी त्या 4 तासाची प्रामाणिक राहील, त्या 5 तासाची प्रामाणिक राहील, कारण बाकीचा परत माझा प्रवास वगैरे होणारच आहे. आपल्याला पुढच्या वर्षभरात काय करायचंय, त्याच्या 2 वर्षानंतर काय करायचंय, आपल्या थिंकिंग पाहिजे. म्हणजे कॉस्मॉस बँकेत बोलताना मी सांगितलं होतं की संध्याकाळी जाताना तुम्ही जर ऑफिसचं टेबल स्वच्छ व्यवस्थित ठेवला तर सकाळचा 1 तास वाचतो तुम्हाला. सकाळी आल्यावर पंच शोधा, स्टेपलर शोधा, फाईल शोधा, रात्रीचे मेल नाही बघितलेलं ते मेल बघा. सरांचा, त्याच्या आधी सरांचा फोन येतो तर सर परत तुम्हाला दुसरं काहीतरी काम सांगतो. चिडचिड, आपटापट. आपण इमेज क्रिएट करतोय आपल्या मोबाईलमध्ये. आपल्या आयकॉन्स आहेत, फेसबुक हे आयकॉन आहे, ते दाबलं की फेसबुक उघडतं. SMS आयकॉन आहे, SMS दाबले की आयकॉन उघडतं SMSचं. व्हॉट्सअप हे आयकॉन आहे, तसं आपल्याला आयकॉन झालेले. हा आला आता, हा नुसता चिडचिड करणार, हा आला आता नुसता कालचा ओरडाओरडी करणार, कारण आपला माइंडच तसा चेंज झालाय. संध्याकाळी जाताना जर तुमचं ऑफिस स्वच्छ असेल, सकाळी तुम्ही घरातनं आवरायच्या आधी तुम्ही व्यवस्थित डोक्यात प्लॅन पूर्ण असेल, टाइम फॉर एव्हरीथिंग, एव्हरीथिंग इन इट्स टाइम. मी जे मगाशी उदाहरण दिलं, मोठमोठे व्यवसाय कसं करत असतील. सकाळी 11 ते 12 मला हाच विषय घ्यायचा आहे, 12च्या आधीचा विषय 11 ते 12 घ्यायचाच नाही मला. सांगता थांब जरा बोलू. मी अनेक लोक असे की ज्यांच्यावर मला एक दिवस राहण्याचा योग आलाय, प्रवासाचा योग आलाय. मला माहिती, थांब याच्या विषयी नंतर बोलू, आपलं ठरलंय ना हे होऊ दे. मग 11 ते 12 मला डिलिव्हरी द्यायची, 12 ते 1 मला परचेस करायचंय, 1 ते 2 मला पेमेंटचे ऍडजस्टमेंट करायचे, काही यायचे आहेत, काही द्यायचे आहेत, 3 ते 4 मला उद्याच्या लेबरचे ऍडजस्टमेंट करायचंय, 5 ते 6 मला डेव्हलप करायचंय स्वतःला. मी आज काय वाचणार आहे, मला उद्या काय करायचंय, मला 4 महिन्यांनी काय करायचंय. ह्या गोष्टी एवढ्या अशक्य आहेत का? नाही, पण आपलं थिंकिंगच वेगळं चाललंय.
अनेक इंग्रजी पुस्तकांमध्ये लिहिले, सुभाषचंद्रांनी सांगितलेले की तुमच्या विचारांवर लक्ष ठेवा. तुमचे विचार तुम्हाला घडवतात. तुमच्या विचारांकडे लक्षच नाहीये. हा विचार माझ्या मनात आला, हा चांगला आहे का वाईट आहे, ह्या विचाराची मला आता गरज होती का नव्हती. खरंच या विचाराला मी न्याय देऊ शकणार आहे का नाही. मग तो विचार लगेच आपण कचरा बाजूला काढू शकत नाही. येणार ना माणसाच्या दिवसभरात साधारण आपल्याला सगळ्यांना खोटं वाटेल पण 64,000 विचार डोक्यातून येतात आणि जातात. 64,000 त्यातले 4 ते 6 हे आपल्याशी रिलेटेड असतात. आणि ह्युमन सायन्स सांगते, मी वेगळं माझं काही सांगत नाही, 4 ते 6 फक्त कामाचे असतात. मग त्या 6 विचारांवर आपण इम्प्लिमेंट जर नाही केलं पुढे घडत नाही. कोणत्याही आयडिया, कोणत्याही विचार, कोणत्याही थिंकिंगवर जर 24 तासात इम्प्लिमेंट झालं नाही तर भविष्यात त्याचं इम्प्लिमेंट होत नाही. हे मागं सुद्धा मी 2 वेळा सांगितलंय. दिस इज अ सायन्स. माझ्या डोक्यात आलं होतं हे करायचं पण ते राहून गेलं. आणि जी कामं आपण 5 मिनिटात करतो, मी परवा माझ्या ऑफिसमध्ये सांगितलं होतं, हीच स्टिक आम्ही काय घ्यायला विसरलो. ऑफिसच्या मुलीने सांगितलं टेबलावर आणून ठेवा. हो आणते राहिलं. दुसऱ्या दिवशी विसरलो. आम्हाला पळापळी करून ती ऍडजस्ट करावी लागली. जी कामं 3 ते 5 मिनिटात होतात, मग कोणातरी कॉल करायचा असेल, एखादं छोटं काम असेल, कोणाला मेल करायचा असेल, आणखी काही व्यवस्था असेल, ती लगेच करावी, ती टाळू नये. ती टाळली की तो दिवस गेला. 3 ते 5 मिनिटात आतली कामं त्याच क्षणी करावी. हातातलं महत्वाचं काम बाकीला सोडून सुद्धा नंतर ती होत नाही. दुसरं, प्लेस फॉर एव्हरीथिंग, एव्हरीथिंग इन इट्स प्लेस. प्रत्येकाला जागा नको का द्यायला घरात. आपण डायरी कुठं असते, पेन कुठं होतं कधीच सापडत नाही. अंगठी कुठं असते, घड्याळ कुठं असते, चेन कुठं असतं, मग नुसता ओरडाओरडी, नुसता त्रागा. हे कुठे ठेवलंय, ते कुठे ठेवलंय. बनियन शोधायला सगळे 10 मिनिटं जातात. सॉक्स शोधायला पण सकाळी 20 मिनिटं जातात. एक ठराविक जागा जर प्रत्येकासाठी केली घरामध्ये, व्यवस्थित सापडतात, निश्चित सापडतात. त्रागा होत नाही. मुलांच्या सुद्धा वस्तू, नवऱ्याचे असतील, बायकोचे असतील, बायकोला जे लागत असतील त्या सुद्धा ते करता आलं पाहिजेत आपल्याला. थिंक व्हॉट यू थिंक. थिंक बिफोर यू थिंक. विचारांना कमी चालना द्या. मी नेहमी म्हणतो की जे विचार डोक्यात कामाचे नाही आहेत ना, ते नका येऊ दे. त्याच्यावर थिंकिंग करायला काही अर्थ नाहीये. आमच्यासारख्या एखाद्या सोशल माणसाला कदाचित तो राजकारणावर थिंकिंग करेल, कदाचित तो सोशल लाईफवर थिंकिंग करेल. तर तुमचं प्रत्येकाचं नाहीये, तर त्यात नको आपण लक्ष द्यायला. सरकारचं काय होईल काही देणं घेणं नाहीये. तुला सकाळी उठून तुझं काम करायचंय. मी सकाळ मगाशी सांगितलं की वेल्थ हे सुद्धा एक फिजिकल, हे सुद्धा एक वेल्थ दिलेली आहे ऋग्वेदामध्ये, की तुमचं शरीर हे तुमचं एक शास्त्र आहे. जर तुम्ही तरुणपणी किंवा शरीर साथ देत असताना रोज चालायला लागला तर म्हातारपणीचं चालणं होणार नाही. जर म्हातारपणीचं चालणं असतं ना, सकाळचं चालणं, तुम्ही योग्य असताना जे चालणं असतं ते स्वतःसाठी असतं. डॉक्टरनी सांगितल्यानंतरचं जे चालणं असतं ते जगण्यासाठी असतं. आपण ठरवायचं की कशाची चालायचं. आपले पैशाचे खर्च, आपलं उत्पन्न नाही कळत आपल्याला. वेगमध्ये जातो आपण, खर्च करतो. थिंक व्हॉट यू थिंक. थिंक बिफोर यू थिंक. खरंच मी आता जे बोलणार आहे त्याची गरज आहे का. सरच मी आता काही क्रिएट ऍक्ट करणार, ते ऍक्टची गरज आहे का. मी कुठेतरी 1 तास वाया घालवणार आहे त्याची गरज आहे का. याचा अर्थ टाइमपास करायचा नाही का, तर 100% करायचा. पिक्चर बघायचे नाही का, नक्की बघायचे. उन्हाळ काय मित्र करायचे का, नाही तर 500% करायचे. ते आयुष्यातलं लोणचं आहे, आचार आहे, पण ते लोणचंच आहे, ते मीठच आहे, ते लाईफ नाहीये. माझे 20 वर्षाच्या ऑफिसच्या काळामध्ये सर माझी मिसेस फक्त दिवाळीला यायची पूजा करायला. ऑफिसच्या क्षेत्रात सहकार नगरला माझे 50-100 नातेवाईक राहतात. ती येईल तेव्हा ऑफिसमधलं काय माहित नाही, वातावरण काय माहित नाही. आई ये बस, मग चहा पाच, मग ऑफिसचा स्टाफ नाही, गरज नाही तुझं ऑफिसमध्ये काही. ती सांगायची बाहेर गाडी दिसली होती बरं का तुमची. कारण माझा माइंड सेट आहे. माझा माइंड सेट आहे की मी ऑफिसमध्ये बसलो असताना मला ऑफिसच्याच गोष्टी करायला आवडणार आहेत. माझ्या माइंडने तसे मला रिझल्ट केले असं मला निदान आता तरी असं म्हणायला हरकत नाही. भविष्यातलं माहित नाही काय माहिती. इन विच यू इन्व्हेस्ट टाइम ग्रोथ. इन विच यू इन्व्हेस्ट टाइम ग्रोथ.
तुम्ही बिझनेसला वेळ द्या, बिझनेस ग्रो होईल. तुम्ही फॅमिलीला वेळ द्या, फॅमिली ग्रो होईल. तुम्ही मैत्रीला वेळ द्या, मैत्री ग्रो होईल. आपण ठरवायचं की ग्रो कशामध्ये व्हायचंय. थिंक व्हॉट यू थिंक. थिंक बिफोर यू थिंक. बरं, सगळं कोणाला माहित नाही असं, तर प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे. आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की जे जे चांगले ते घ्यायचे, जे जे वाईट जे सोडायचं. आपण ते करू शकत नाही, आपण ते घेऊ शकत नाही, कारण आपला माइंड तसा आपण ट्रेनच नाही केलेला. बरं, आपल्याला 10,000 गोष्टी माहिती असल्या त्यातल्या 10 जरी घेतल्या तरी आपलं आयुष्य खूप सुखकर होऊ शकतं, खूप आनंददायक होऊ शकतं. पण आपल्याला ते करायचंच नाहीये असं आपण ठरवलंय. काही लोकांना सांगायची गरज, मी वरून सांगायची गरज नाही. मी काही नवीन सांगत नाही, मी काही वेगळं सांगत नाही. आपल्या प्रत्येकाने ते ऐकलेलं आहे. फक्त आपण ठरवायचं की अरे आपलं आयुष्य वॉर्निंग आहे का एक्झाम्पल आहे. काही वेळा एक्झाम्पल असतं, बघतो दवे नाही तर बघतो दवे. सेम सेम शब्द आहेत, काहीच फरक नाही. तुला दवेसारखं व्हायचंय, तुला दवेसारखं व्हायचंय, सेम शब्द आहेत, काही फरक नाहीये. बरं, जगात प्रत्येक माणसाकडे तेवढाच वेळ आहे जेवढा आपल्याला दिलाय. मोदींना काही वेगळा वेळ नाही, ट्रम्पला काही वेगळा वेळ नाही दिलेला. 24 तास, 12 तासाची झोप, 4 तास आवराआवरीमध्ये, 7 तास स्वतःचे खऱ्या अर्थाने प्रोडक्टिव्हिटी, क्रिएटिव्हिटी. आता प्रश्न असा की त्या 7 तासात आपण काय काय विचार करतो आणि काय काय इम्प्लिमेंट करतो. तुमच्या डोक्यात नवीन व्यवसायाच्या आयडिया आल्या, तुमच्या डोक्यात काही सोशल लाईफ मध्ये असेल, सोशलच्या आयडिया आल्यात, याचा अर्थ असा की तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता. आयडिया कम्स टू दोज हू कॅन इम्प्लिमेंट इट. जे आपण करू शकत नाही, जे आपल्या डोक्यात कधीच येत नाही, हे डोक्यात गृहीत धरा. हेलिकॉप्टरचा रेट विचारायचं कोणाच्या मनात आलं का आजपर्यंत? कारण आपण हे घेऊ शकत नाही. तर आपण इथे जे उभे राहिलो, प्रत्येकाचा वेगवेगळा व्यवसाय. माझ्या डोक्यात माझ्याच व्यवसायाची गणितं येतात, तुमच्या येणार नाही. तुमच्या डोक्यात तुमच्याच गणितं येणार आहेत, माझ्या व्यवसायाची नाही येणार, कारण आपण त्याच्यावर थिंकिंग करतोय. आपला माइंड सेट आहे, फक्त आपलं त्याच्यावर इम्प्लिमेंट करायचंय. प्रश्न इम्प्लिमेंटचा आहे की इम्प्लिमेंटच होत नाही. आपण वेळेचं बंधन मागावं लागेल. कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ विचार करायचा ते आपल्याला द्यावं लागेल. आपण विचारा मग असतो ते एवढं फरफटत जातो की आपण ऍक्शनच घेत नाही. थिंकिंग थिंकिंग आणि थिंकिंग. लोक विचारतात पॉझिटिव्ह थिंकिंगनी यश मिळेल का? माहित नाही. पण निगेटिव्ह थिंकिंगनी यश मिळणार नाही याची मात्र 100% खात्री आहे. मी प्रयत्न केला तर यश मिळेल का? माहित नाही. पण प्रयत्न नाही केला तर यश मिळणार नाही याची 100% खात्री आहे. माझी गणितं चुकली तर चुकू शकतात, पण काहीच नाही केलं तर गणितं बसणारच नाही याची 100% खात्री आहे. डोक्याला खुराक द्यावा लागेल. जेव्हा मी सौरवला म्हटलं की आय वॉन्ट माय माइंड टू थिंक. माझ्या डोक्याने, माझ्या बुद्धीने मला विचार करायला लावला पाहिजे. मी त्याला सांगितलं पाहिजे तू मला इथं न्यायचंय. आपण गाडीला इनडायरेक्टली सांगतो की मला इथून आता इथं न्यायचंय, मग ती गाडी आपल्याला नेते. आपण गाडी चालू करून बसलो दोन्ही हात करून तर गाडी आपल्याला कुठेही नेणार नाहीये. तो मेंदू तिथंच ठेवेल तुम्हाला. तुम्ही गिअर टाका, तुम्ही क्लच दाबा, त्याला सांगा की मला कुठे जायचं आणि किती वेळात जायचं आणि कोणत्या मार्गाने जायचो मार्ग निवडतो. आपण पाण्यासारखं होणं खूप अवघड नाही बरं का. तुम्ही पाणी आणा. आता मध्ये आम्ही याला गेलो होतो रायरेश्वरला वगैरे, तेव्हा सहज त्या मुलांना उदाहरणं दिली. तो जसं रस्ता मिळेल ना तिथं तो वाहतो. तो मध्ये थांबत नाही, ऑब्स्टेकल मध्ये घेतच नाही. दगडाला गुंडाळून जाईल, दगडाच्या खालनं जाईल, दगडाच्या साईडने जाईल आणि कालांतरानं तो दगडालाच आकार देतो. घासून घासून दगडालाच आकार द्यायला होतो, स्वतःची वाटतो कायमची ठेवतो. म्हणजे पाण्याला कळतं, ते जर आपल्याला कळत नसेल दुर्दैव आहे. हत्ती, डायनोसॉर हे जिथं जंगलात जगले ना तिथंच मरतात सर, त्यांना बाहेर येता येत नाही. आपण मनुष्य आहे. मी आता इथे 1 तासानंतर आम्ही पिंपरीत असणार आहे, उद्या सकाळी आणखी कुठेतरी असणार आहे. 10 वर्षाआधी आम्ही कुठेतरी होतो, आता कुठेतरी 10-20 वर्षांनी अजून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असतो, वेगळ्या व्यवसायात सुद्धा असतो. व्यवसाय वाढलेला असेल, माझं एज्युकेशन करायची डिग्री एखादी वाढलेली असेल, माझा कॅनव्हास वाढलेला असेल. ती संधी फक्त मनुष्य प्राण्याला दिलेली आहे. एकाच वर्गात एकाच बेंचवर शेजारी 2 मुलं बसतात. त्यातला एक एपीजे अब्दुल कलाम आझाद होतो, एखादा फॅब्रिकेटर बनतो, एखादा फळच विकतो, त्याच वर्गात बसलेला मुलगा. मग तो दोष ते शिक्षकांचा देऊन कसा चालेल? तो दोष ते बेंचला देऊन कसा चालेल? ज्या वर्गात तुम्ही आणि मी होतो त्या वर्गात आपल्या बरोबर शेजारी बसणारी मुलं होतीच ना.
मित्र किंवा मैत्रीण होतेच ना. आज ते कदाचित तुमच्या वर आहेत, कदाचित तुमच्या खाली आहेत. जबाबदारी तुमची आहे. आमच्या शिक्षकांनी शिकवलंच नाही, काही बोलू नको. त्याच वर्गात त्याच शेजारी त्याच शिक्षकांना शिकलेल्या मुलाला 92% पडलेत, तुला 60 पडलेत. तसंच परमेश्वरांनी सगळ्यांना एक अतिशय योग्य सगळं मेजरमेंट मध्ये पाठवलेलं आहे. आपण त्याची मुलं आहोत. आपल्या सगळ्यांना मुलं आहेत. आपण अन्याय करत नाही आई वडिलांवर, आपण अन्याय करत नाही मुलांवर. तो आपल्यावर अन्याय करणार नाहीये. आपण काही घेत नाहीये. आपलं थिंकिंग राईट नाही. आपण स्वतःच्या प्रेमात एवढं आंदोलन झालेलो होत ना की आपल्याला चांगलं काय आणि वाईट हे पण कळत नाही. दुर्योधनाचं उदाहरण नेहमी काही काही उदाहरण असं कॉमन असतं, नेहमीच येतात ती. महाभारतामध्ये कृष्णाने विचारले दुर्योधनाला, काय करतो तुला कळत नाही का? तो म्हणतो जाना मी धर्मम नचैव प्रवृत्ती. मला माहिती आहे चांगलं काय देवा, पण मला ती घ्यायचंच नाही. माझी ती प्रवृत्तीच नाहीये. मी जे करतोय हे वाईट आहे, हे मला सोडायचं हे मला कळतंय, पण मला सोडलं जात नाही. माझी ती प्रवृत्ती नाहीये. आणि सायन्स असं सांगतो, ह्युमन सायन्स असं सांगतं की कोणतीही गोष्ट किती बदलाव आणायचा जर तुमची इच्छा असेल आणि तुम्ही प्रयत्न चालू केले, फक्त 24 तास पुढचे तुम्ही ते सोडण्याचा निर्धार जरी पक्का केला, तुमचं माइंड तुम्हाला ते सोडून घेतं. सिगरेट, दारू सोडलेली असंख्य उदाहरणं अशी आहेत. अगदी कॉमन मित्राचं उदाहरणं सोडलेली अशी आहेत. ऑपोजिट सेक्सची सोडलेली उदाहरणं अशी आहेत की नाही हे मला काहीतरी वेगळ्या ठिकाणी घेऊन चाललंय. माझ्या आयुष्याच्या टार्गेटच्या आडवं येत आहे. माझा जन्म याच्यासाठी नाहीये. माझा जन्म मित्रांसाठी नाहीये. माझा जन्म मैत्रिणीसाठी नाही. माझा जन्म माझ्या स्टाफ माझा हॅपी राहावा म्हणून नाहीये. बरं, तो कोणाचेच नसतात. तुमच्या आयुष्यात आलेली माणसं कोणाचीही नसतात. तुम्हाला जर वाटायचं की मी 20 वर्ष तो माझ्याकडनं माल घेतो म्हणून तो माझा आहे, नाही. तुम्ही 2 रुपये वाढवून बघा, तुम्ही 2 तास डिलिव्हरी उशिरा देऊन बघा, तुम्ही रफ वागणं करून बघा, तो सोडतो. हा माझा डिव्होर्सचा स्टाफ आहे असं कधीच नसतं. त्याला सांगा 2 महिने पगार देत नाही, बघा किती डिव्होशन दाखवतो. सगळे लोक व्यावहारिक आहेत. आपण व्यावहारिकच राहायला पाहिजे. मी ज्याच्याकडनं परचेस करतो ना तो माझा लॉयल आहे. त्याला फोन केला की माल टाकतो. त्याला सांग बरं पुढे 6 महिने मी बांधलाय, पैसे नाही देणार. तो लॉयल नाही. त्याला माहिती पैसे आज ना उद्या येणार आहेत. तुम्ही सांगा 6 महिने पैसे नाही, किंवा तो फोन करून त्याच्याकडे उधार पैसे मागून बघा. मी सांगतो तुम्हाला, मी ऑब्झर्व घेतलेले आहे. जो तुमच्या फोनवर 4 लाखाचा माल टाकतो त्याला सांगा बहुत परेशानी में आया यार, फ्लॅट भी बेचना पडेगा और 20,000 उधार दे. तो आधी पहिल्या मालाचे पैसे मागतो, कारण डुबते जहाज. कोई किसी का नहीं, ये झूठे नाते हैं नातों का क्या. नाती नाही गोळा करायची आपल्याला, आपल्याला आयुष्य जगायचं. याचा अर्थ नाती तोडायची का? अजिबात नाही. ह्युमन आयुष्यात आणणारा सगळ्यात मोठं ऍसेट आहे. कोणतीही समस्या असेल ना जगात, ते 3च गोष्टींनी सुटतात. पहिलं, एखादी माणूस लागतो. आपण बरं म्हणतो थांब त्याला येऊ द्या, ही प्रश्न मिटेल. नाही तर वेळ लागतो. थांब काही वेळ जाऊ दे, ही समस्या सुटेल. नाही तर पैसा लागतो. 3 गोष्टी शिवाय 4था गोष्ट कोणतीही लागत नाही. कोणतीही समस्या सोडवायला आयदर मनी, आयदर टाइम, आयदर व्यक्ती. त्यामुळे व्यक्ती आयुष्यात पाहिजे. संपर्क ते माझे आहेत, मी त्यांचा आहे, मी डिवोटेड आहे वगैरे. खूप वेळा असं झालंय. म्हणजे एक उदाहरण नेहमी, आता ते फॅमिलीचं नाव घ्यायचं नाही. पुण्यातल्या 10-12 वर्ष आली त्या गोष्टीला. खूप पुण्यातली मोठी उद्योजक फॅमिली, 5-6 भाऊ सख्खे चुलत, त्यांच्या मिसेस असं फिरायला गेल्या होत्या. खूप जोरात पावसात अडकल्या त्या. आणि एकदम फॅक्ट आहे बरं का, आपण माईक रेकॉर्डिंग बंद केली की आपण त्या फॅमिलीचे नाव वगैरे सांगू. साई त्या पुरुषांची इनोवा पुढे आली, नदीत अडकली, वाहत गेले. त्यांनी ओरडाओरडी केली, कोणी मदतीला आलं नाही. सगळ्याच्या बायका गाडीतनं खाली उतरल्या. त्या बघत होते काय चाललंय. हितपर्यंत पाणी आलं, हितपर्यंत पाणी आलं. एक वाहून गेला, दुसऱ्यांनी गाड्या पकडल्या, दुसरा वाहून गेला. 6च्या 6 पुरुष वारले. 6च्या 6 बायका 50 फुटावर रडत होत्या. कोणीही हात द्यायला आलं नाही. हे ह्युमन सायन्स आहे, मान्य करायला पाहिजे. बायको रडते ना, तो नवरा मेला म्हणून रडते. समजा आपलं लग्न त्याच्याशी झालं नसतं, शेजारच्याशी झालं, ती कशा रडते? वाईट झालं म्हणून घरी जाऊन पोहे खाल्ले असते. वस्तुस्थिती आहे. माझा नवरा मेलाय म्हणून ते रडणे. माझा. बी प्रॅक्टिकल. आणि इंडियन ह्युमॅनिटीमध्ये किंवा इंडियन मेंटॅलिटीमध्ये प्रॅक्टिकलपणा सुरुवातीपासूनच कमी आहे. आपण धर्म, नैतिकता, नीतिमत्ता हे असायलाच पाहिजे बरं. मी ते कुठेही टाळा असं म्हटलं नाहीये. आणि भावना यांच्या आहारी आपण एवढे जातो की आपण आयुष्याचा खरा मुख्य उद्देश विसरतो. की मी इथं का मला त्यांनी प्लांट केलंय, मी इथंच काय, मी इथंच आता काय, हे आता जे माझ्या समोरच असतात तेच इथं काय.
आणि व्हॉट आय शुड डू बेटर विथ द हेल्प ऑफ ऑल दिस. मी काय चांगलं करू शकतो. मला जर परमेश्वराने या खुर्चीवर बसवलं तर मला त्याला माझ्याकडनं काहीतरी करून घ्यायचंय काम. त्याला माझ्या थ्रू काम करायचंय. संगीत हार्मोनियमच्या थ्रू येतं, संगीत बासरीच्या थ्रू येतं. बासरीच्या मधून येत नाही, हार्मोनियमच्या मधून येत नाही, तबल्याच्या आतून येत नाही, ते थ्रू येतं. तर त्याला माझ्या थ्रू काहीतरी काम करून घ्यायचंय. आपल्याला वाटतं आपणच सगळं झालंय. थोडा घाव पडला की आपल्याला सहन होत नाही. एक मार्बलचं उदाहरण देतो आणि थांबतो. मकरांमध्ये मस्त मार्बल आलेला असतो. लोक तो मार्बल बाजूला काढतात, धडाधड चाचण्या हातोडा मारतात. दुसरा एक मार्बल शांत बसला असतो, म्हणजे वेडा आहे बघ, तू उगाच चमकत होता बघ, तुला किती हातोडे पडतात, काय नाही. त्याला आपल्या साईडला ठेवून देतात. त्यालाही असं वाटतं मला मस्त आहे. त्याला खाली ठेवतात, खाली सिमेंट टाकतात, त्याची पायरी बनली जाते. तो नंतरही खुश असतो, कारण तो बघत असतो की ज्याच्या हात मारले ना, छन्नी चालल्या, हातोडा चालल्या, अजून काही मशीनं चालली, पण हळूहळू त्याच्यामध्ये मूर्तीचा आकार तयार होतो. तो म्हणतो बघ, मी घाव सहन केले, माझी मूर्ती झाली. लोक तुझ्यावर उभे राहून माझ्या पाया पडणार आहे. तेव्हा तो जर तुम्हाला त्रास देत असेल, तो जर तुम्हाला स्क्वीज करत असेल तर करू दे, त्याला तक्रार नको करू. महात्मा गांधीचं उदाहरण आहे. त्यांची हत्या व्हायच्या आधी 10 दिवसाआधी शेजारी बॉम्ब फुटलाय. हे सगळं युट्यूबवर भाषण उपलब्ध आहे बरं का. 20 जानेवारी 1948 महात्मा गांधीचं स्पीच. बॉम्ब फुटतात, ते जोरात हसतात. लोक पाहतात, अरे बोले बैठो बैठो, गागो मत. ते गांधीजीचा आवाज, कुछ नहीं हुआ है, मैं हूं, और मुझे तो ऐसा लग रहा है कि अगर भविष्य में कुछ हो तो आप क्या करोगे. त्यांना ही काळजी आहे की मी मेलो तर ही लोकांचं काय होईल, म्हणून तो महात्मा ठरतो. त्यानंतर एका पत्रकारांनी विचारलंय की परमेश्वराला भीती नाही वाटली. त्यांचे खूप छान वाक्य आहे ते. इफ डेथ विल बी द गिफ्ट ऑफ फ्रॉम माय गॉड, व्हाय शुड आय रिफ्यूज यू. मी आयुष्य पूर्ण जगून झालंय, जर मला आता परमेश्वराची मृत्यू हेच गिफ्ट द्यायचं ठरवलंय, मी का ते नाकारू. एका मूर्तिकाराचं अजून एक वाक्य देतो आणि थांबतो. जसे मूर्तीचं उदाहरण निघालं. मूर्ती घडवताना आहे ना, नवीन बाहेरचं काहीच आणावं लागत नाही बरं का. फक्त छन्नी आणि हातोडा लागतं. मूर्तीमध्ये बाहेरनं काही आणावं लागत नाही. फक्त नको असलेला भाग काढला जातो. इथला भाग काढला की कान तयार होतो, इथला भाग काढला की नाक तयार होतो, इथला भाग काढला की डोळे तयार होतात, इथला भाग काढला की मुकुट तयार होतो, असं केलं की तो हात तयार होतो. बाहेरचं काही जाणवं लागत नाही. नको असलेलं काढावं लागतं. तसं येणाऱ्या आयुष्यात आपल्याला फक्त आपण नको असलेलं काढू, तर आपल्याला सुंदर मूर्ती तयार होईल. जग चंद्रावर गेले आणि रोज जाते, आणखी 10 वर्षांनंतर तर कदाचित सहली जातील चंद्रावर. पण असं एकही मशीन नाही आलं की माझं पोट आपोआप भरलं जाईल, एखादं मशीन येते मला चपाती खायला देतं, असं नाही झालं. आपण आपल्या हातानेच खावं लागतं. आपल्या अंगातली, शरीरातली जी घाण आपण बाहेर काढतो सकाळी उठून, त्याचं एकही मशीन नाही आलं, आपल्यालाच ते करावं लागतं. अर्थ स्पष्ट आहे. जे जे चांगलं आहे ते स्वतःलाच घ्यावं लागेल. जे जे वाईट आहे माझ्या अंगातलं, माझ्या शरीरातलं, ते मलाच काढावं लागणार आहे. दुसरं कोणी ते काढायला येणार नाही. तेवढं जरी कळलं तर आजचे थिंक व्हॉट यू थिंक, थिंक बिफोर यू थिंक साध्य झालं असं आपण म्हणू. पुन्हा एकदा सांगतो, विचारांवर बारीक लक्ष ठेवा. माझे विचारच मला कुठेतरी घेऊन जाणार आहे. कारण थिंकिंग, विचार हे तुमचे ऍक्शन ठरवतात, ऍक्शन तुमचं प्लॅन ठरवतात, आणि प्लॅन तुमचं डेस्टिनेशन ठरवतात. आजूबाजूला लोक, असंख्य लोक बघितले नाही आहेत का की दारू पिऊन आयुष्य वाया घालवलेली? कोणी नाही बघितलं असं कोणीतरी आहे का? सार्वजनिक आयुष्यात मी नेहमी उदाहरण देतो की दांडेकर पुलावरनं सिंहगड रोडला जात असताना उजव्या हाताला पत्र्याचे शेड, तिथली लोक माझ्या ऑफिसमध्ये कामाला आहेत. सर, आजोबांपासून आम्ही तिथे राहतो. शेडमध्ये खिळा पण नवीन नाही मारता आलो दुर्दैवानी. आणि डाव्या हाताला बघितलं तर सेम 100 फुटाची जागा, तर समोर बघितलं तर 1.5-2 कोटीला विकली जाते. हा डावा आणि उजवा मधला फरक आहे ना, फक्त थिंकिंगचा फरक आहे, इम्प्लिमेंटेशनचा फरक आहे, वेळ योग्य नियोजनचा फरक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं मीपणा काढल्याचा तो फरक आहे. मला कोणी काही बोलायचं नाही, आय एम द बॉस चालत नाही. आपण तर लोकशाहीत राहतो. तुम्हाला बोलायचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. मेलेल्या माणसांविषयी सुद्धा 50-50 वर्षांनंतर बोललं जातं, ते वाईट होते. हु आर यू? त्यामुळे आपला कचरा आपण काढू, आपला नको असलेला भाग आपण काढू, आपल्याला चांगली मूर्ती तयार होईल.
आणि येणाऱ्या जगाला कळेल की आपण इथे येऊन गेलो, आपण इथे राहून गेलो. थँक्यू.